नमस्कार. आज तुम्हाला मी महत्त्वाची अपडेट देणार आहे या व्हिडिओमध्ये. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐकायचा आहे, कारण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला व्यवस्थित कळणार नाही आहे, की ई-के-वाय-सी प्रक्रिया ही अंगणवाडी सेविकेमार्फत नक्की चालू झाली आहे की नाही? तर असे आहे की मागील 2-3 हप्ते बऱ्याचशा म्हणजे लाखोने संख्या आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना तो हप्ता मिळालेला नाही. त्याचे महत्त्वाचे कारण होते की ई-के-वाय-सी प्रक्रियेमध्ये त्यांची चूक झाली होती. तर त्यामुळे त्यांना ते हप्ते येत नाही आहेत, बंद आहेत. तर त्यांचे हप्ते पुन्हा चालू व्हावेत म्हणून सरकारमार्फत देखील काही अपडेट्स मागे देण्यात आले आहेत. परंतु प्रत्यक्षात ही ई-के-वाय-सी प्रक्रिया चालू झाली आहे की नाही? तर असे आहे की काही ठिकाणी ई-के-वाय-सी प्रक्रिया चालू झालेली आहे अंगणवाडी सेविकांमार्फत. फॉर्म भरून घेणे हे चालू आहे, परंतु काही ठिकाणी अजूनपर्यंत ई-के-वाय-सी प्रक्रिया चालू झालेली नाही. म्हणजेच अंगणवाडी सेविका फॉर्म भरून घेत नाही आहेत. तर तुम्ही काय करायचं आहे? आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्या अगोदर तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तिथे त्यांना विचारणा करू शकता की ई-के-वाय-सी प्रक्रिया तुमच्याकडे चालू झाली आहे की नाही, किंवा तुम्ही फॉर्म भरून घेत आहेत का नाही, याबद्दल तुम्ही विचारणा करू शकता तुमच्या जवळपासच्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन. जर त्यांनी व्यवस्थित उत्तर नाही दिले किंवा त्यांनी सांगितले की नाही आम्ही अजून आम्हाला काहीच वरून आदेश आलेला नाही, अपडेट आलेले नाहीत, तर तुम्ही एक काम करू शकता की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन, जेथे पंचायत समिती असते तिथे बालविकास प्रकल्प अधिकारी असतात, त्यांच्या कार्यालयात जाऊन तुम्ही विचारणा करू शकता. त्यांना विचारू शकता की आमच्या गावात ई-के-वाय-सी प्रक्रिया कधीपर्यंत चालू होणार आहे किंवा चालू झाली आहे की नाही, याबद्दल तुम्ही त्यांना विचारू शकता. कारण एक लक्षात ठेवा की आपला हक्क किंवा आपला अधिकार मिळवण्यासाठी हे आपल्यालाच पावलं उचलायला लागणार आहेत. आपण जर गपचूप बसून राहिलो तर काहीच मिळणार नाही आहे. आणि सरकार काय तुम्हाला आपोआप तुमचे हप्ते चालू करणार नाही, कारण त्यांना एक निमित्तच पाहिजे असते की लाभ कसा बंद करता येईल. त्यामुळे आपण तिथे जाऊन विचारणा करा आणि माहिती घ्या. तसेच दुसरा पर्याय म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालविकास अधिकारी असतात, त्यांच्या कार्यालयात जाऊन देखील तुम्ही त्यांना विचारू शकता की आमच्या गावात कधी चालू होणार आहे बाबा ई-के-वाय-सी प्रक्रिया अंगणवाडी सेविकेमार्फत, याची देखील तुम्ही विचारणा करू शकता. बऱ्याचशा ठिकाणी लाडक्या बहिणींमार्फत आंदोलने, मोर्चे निघत आहेत. बऱ्याचशा बहिणींचे हप्ते सरकारने थांबवले आहेत बऱ्याचशा कारणांमुळे. त्यामुळे ही आंदोलने केली जात आहेत. आपण आवाज जर नाही उठवला तर सरकारला संधीच मिळणार आहे की लाडक्या बहिणींचे हप्ते बंद करून ठेवून त्यांचा म्हणजे सरकारचा फायदा करून घ्यावा. त्यामुळे तुम्ही स्वस्थ बसू नका. तुमचा हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी तुम्हाला झटावेच लागणार आहे. आपण जेव्हा सरकारपर्यंत जाणार, सरकारी अधिकारीपर्यंत आपण पोचणार, तेव्हाच ते आपली माहिती सरकारपर्यंत पोहोचवणार आहेत. आपण त्यांच्या कार्यालयात जाऊन जेव्हा विचारणा करतो, गर्दी करतो, त्यावेळेस हे अधिकारी सरकारपर्यंत ती माहिती पोहोचवतात. त्यामुळे आपले हक्क अधिकार मिळण्यास आपल्याला सहाय्य होते. पैसे बंद होण्याचे आणखीन बरीचशी कारणे आहेत. त्यामध्ये एक दुसरे कारण म्हणजे डी-बी-टी इनॅक्टिव्ह होणे. तर आपलं जे आधार सीडिंग असतं ते आपोआप इनॅक्टिव्ह होऊन जातं. त्यामुळे आपल्याला पैसे आपल्या खात्यावर जमा होत नाहीत. ते देखील तुम्हाला चेक करायला हवे. 3-4 महिन्यातून किंवा 5-6 महिन्यातून किमान बँकेतून व्यवहार करणे महत्त्वाचं आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या खात्यातून एकतर पैसे काढा किंवा डिपॉझिट करा. काहीतरी व्यवहार 5-6 महिन्यात तरी करणे जरुरी आहे. त्यामुळे काय होतं की आपले जे खाते असते बँक खाते ते व्यवस्थित ॲक्टिव्ह राहते आणि आपले जे हप्ते सरकारकडून आपल्याला मिळत असतात ते व्यवस्थित जमा होत राहतात. तुम्हाला काहीही अडचण असल्यास
एखादा प्रश्न विचारावा असल्यास तुम्ही नक्कीच व्हिडिओखाली कमेंट करा. तुम्हाला त्याचे उत्तर मी नक्कीच देईन. सदर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती होईल. सत्य आणि विश्वसनीय माहितीसाठी अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. योजनेबद्दल नवीन अपडेट तुम्हाला लवकरच दिली जाईल. त्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट पाहता येईल. धन्यवाद.